एक पंढरपूरचे पवन काका यांचे सासरे, त्यांचं नाव आता आपण त्यांना विचारू. तुमचं संपूर्ण नाव सांगा. प्रभाकर केशव कुलकर्णी. वय किती आहे तुमचं? वय 80. एक वय 80 असून सुद्धा त्याला एक शेतीची मनापासून आवड आहे. यांनी एक 36 वर्ष मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषदमध्ये शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या तोंडून आपण ऐकू. तुम्हाला सुरुवातीला पगार किती होता? सुरुवातीला फक्त 1964 साली 100 रुपये महिना पगार होता. मग आता त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण तुमचा तरी लास्ट पगार, शेवटचा पगार किती झाला तुमचा? शेवट 11,000. 11,000. रिटायर होताना 11,000. पेन्शन किती मिळते आता? रिटायर 2001ला झालो. बरं. पेन्शन आता 22,000 आहे. हां. मग असे शिक्षक असून 36 एकराजवळ 36-40 एकराचा बागायतदार आहे ती. एक मनापासून त्यांना आवड आहे. त्यांना एक मुलगा आणि मुली किती? मुली 3. असा यांचा परिवार आहे. आता यांची मुलगी आमचे शेजारी पवन काका यांना यांची मुलगी दिलेली आहे. हा पवन काकाचा मुलगा. पवन काकांना पण एक मुलगा आणि एक मुलगी. आता ह्या त्यांच्या तोडून आपण ऐकू. तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण M.Com CFE अमेरिकेची परीक्षा पास झालो मी. बर लेवल. बर. त्यानंतर फायनान्स कंपनीत पुणे येते बर नोकरीला आहे. बर. तर मी शनिवार रविवार तांदूळवाडी येते. एक शेती नाळ जोडल्यामुळे किंवा शेती तुम्हाला मनापासून आवड असल्यामुळे तुम्ही आवड असल्यामुळे तांदूळवाडीला पोचता इथं. तुम्हाला शेती आवड आहे. शेतीची आवड आहे. मग त्यामुळे तुमच्या आता तुम्ही ह्या भागात आमच्या आलेला आहे. शेती जनावर आवड आहे. जनावर आवड आहे. पवन काकाला पण एक नंबर आवड आहे. आता ह्यांची मुलगी आहे पवन काकांना दिलेली. त्यांना पण एक नंबर आवड आहे. आता ह्यांना ही आमची अशी बाग आहे ड्रॅगनची. ही 2 एकर अशी बाग आहे. आता ही प्लेटला वर यायला सुरुवात झालेली आहे. अशी बाग ही यांची पाहणी करण्यासाठी हे आलेले आहेत. तरी आपण आता ही रोपे तयार केलेली आहेत. ही ड्रॅगनची रोपे अशी तयार केलेली आहेत. याला ऑर्डर आहे पण आम्ही थोडीफार रोपाची बांधलेली आहेत. बरं, तुमचं लावायची इच्छा आहे का? आता ही आपल्याकडं मनुष्यबळ कमी असल्यामुळं ही म्हणजे लाव वाटतंय पण पेलणार नाही असं. मग आम्ही आपलं फक्त ऊस, मका अशी पिकं घेतो. आजोबांचे नातवंड एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे. बरं. त्यांना मनुष्यबळाचे प्रॉब्लेम आहेत. बरं. मग ह्यांचा पण परिवार मोठा आहे. शेती परिवार मोठा आहे. त्यामुळे त्यांना करायची इच्छा आहे. पण ऊस क्षेत्रात ते चांगलं ऊस क्षेत्र त्यातच फोकस करून. बरं. आमच्या बागेतील एकच फक्त फळ यांना गावलेलं आहे. असं थोडं हात वर करून दाखवा फळ. की असं ड्रॅगनचं एकच फळ फक्त आता गावलेलं आहे. आता सध्याला बाग ही फ्लावरिंगमध्ये. आता आपण ह्या मोठ्या बागेत जाऊ. ही अशी बाग ही आले फ्लावरिंग स्टेजवर होऊन आता ही फळधारणा ही चालू आहे. ही अशी ही फळं लागलेली आहेत. आता ही फळं कशी वाटते तुम्हाला? ही खूप चांगली फळ आहेत. चांगल्या क्वालिटी फळ आहेत. बरं. आणि ह्याचा रंग पण मी आता पुणे इथे नोकरी करत असताना मला माहिती आहे ड्रॅगन फ्रूट विकत येऊन खाल्लेला आहे. असतं हे खूप क्वालिटी आहे. मी हे रोगासाठी पेशी कमी, कुणाचं अशक्तपणा असेल रक्तवाढीसाठी आवर्जून सांगतात की हे खावा. पण ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. आणि हे तुमचं जे बागेतलं हे आहे नॅचरली. बरं. ह्याला हे रासायनिक वापरत नाही. रासायनिक वापर नसल्यामुळे हे खूप चांगलं आहे आणि रोगासाठी पण चांगला आहे. बरं. उत्कृष्ट फळ आहे. चांगलं फळ आहे. बरं काका, तुम्हाला काय वाटतंय बागेबद्दली? नंबर 1 बाग आहे. बरं. तुम्ही सर्वजण घरातली कुटुंब, मुलं, सुना सगळ्याला शेतीची आवड असल्यामुळं आणि ही बाग मी कुठेच पाहिली नव्हती. आज मला ही पाहायला मिळाली. मला ही बाग पाहून आनंद वाटला. आणि घरची सुद्धा ह्यांची मुलं मनापासून हे बागेचं काम करतात. असं काम मी कुठेच पाहिलं नाही. एकंदरीत सगळं व्यवस्थित. म्हणजे तुम्ही आल्यासारखं तुम्हाला ही बाग बघून समाधान वाटते? बाग तशी अशी ही 2 एकर बाग अशी फळावर आहे. ही अशी काय फळं लागण्या मार्गावर आहेत, काय फळं लागलेली आहेत आणि काय ही अशी फ्लावरिंगमध्ये पण आहे. अशी ही 3 स्टेजमध्ये आता बाग आहे. ही फळ भरपूर लागलेलं आहे. फळांनी गच्च भरलेली बाग आहे ही. आणि हे काका आणि हे आपले त्यांचे आमचे संजू काकाचा मुलगा, नातू ह्यांचा नातू आहे पवन काकाचा मुलगा. तर अशी यांना ही शेतीची आवड असल्यामुळं हे आमचे शेती आवडली. आम्हाला आनंद वाटला. शेती नंबर 1 आहे. शेती चांगली आहे. तुम्हाला चांगलं शेती करण्यासाठी शुभेच्छा. तुम्हाला चांगलं पुरस्कार वगैरे मिळावं. कारण की ही एवढी बाग आहेत आणि एवढं कष्ट करतात. तुमचे 3 मुलं इंजिनियर असून सुद्धा शेती करतात. हेच अभिमानाची गोष्ट आहे. कारण की कसं आहे,
शेतकऱ्यानं पिकवलं तर भारत जनता सुखी होईल. शेतकऱ्याला नाही ही काळाही गरज आहे. आता या मुलांनी अशा पाठीमागला सर्व्हिसच्या मागणं लागतं असं मागं न लागता हा. शेती करावी. तुम्ही आधुनिक प्रकारे शेती करा. मग तुमचं म्हणणं काय आहे आता ह्या मुलांनी काय करावं बाबा? आता चालू आता मुलं एवढी शिकते ती किंवा सर्व्हिस लागत नाही. आता चालू मुलांनी सर्व्हिस तर नाही, सरकारी नोकरी लागत नाहीत. मग काय करायचं? तर ज्याच्या घरी शेती असेल त्यांनी शेती उद्योग करावा, शेतीमध्ये प्रगती करावी. आणि शेती हा असा व्यवसाय आहे, जर तुम्ही 100 रुपये खर्च केला तर तुम्हाला ती शेती 200 रुपये देऊ शकते. फक्त कष्ट करायला प्रवृत्ती पाहिजे माणसाची. अनुभव आहे. हा हा. आणि कष्ट केलं तर शेतीपासून आपल्याला फायदा होतो. नाही माणसं काय करतात आता शेती करण्याची रोजगाराची वर राहते ती शेती परवडत नाही म्हणते स्वतः केली पाहिजे. हा, स्वतः केली तर शेती परवडते नाही असं नाही. हा, हा. तर असं शेतीला पण एक दिवस चांगले दिवस येणार आहेत येणार आहे. की अशात जर मुलं उतरली वेगवेगळ्या बागत नाही ह्यातनं काहीच बाग न हो पण असं कुठल्या बी नवीन वेगळ्या व्यवसाय म्हणा. हा. आता आमची मुलं माझी मुलं इंजिनियर असून आमची मुलं घरी आहे सगळी शेती बघते ती किंवा बुलवर बनवते ती असं व्यवसायात इंजिनियर त्यांच्या म्हणजे त्यांच्या पत्नी त्या सुद्धा इंजिनियर मुलाच्या मुली सुना सुना सुद्धा या शेतीमध्ये काम करतात. काम करतात या. शेतीची त्या लोकांना किती आवड आहे आणि ती नोकरी सोडून हा उद्योग करतायत. हा आता ही हे पाहू. त्याचंच फळ आहे आता हा हा त्याचंच हे फळ आहे. हा 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 बरी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. 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 नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. हा.